गुड इव्हनिंग मुलांनो. काल मी SMS केल्याप्रमाणे आजपासून आपण इकॉनॉमिक्स सुरू करतो आहे, अर्थशास्त्र. कंबाईन प्रीला हे 15 मार्काला आहे. राज्यसेवेलासुद्धा 15 मार्काला आहे. राज्यसेवेला करंट आकडेवारी त्याच्यामध्ये विचारली जाण्याची शक्यता असते. कंबाईनला पण प्रश्न STIचा विचार करून थोडेसे सूक्ष्म बारीक विचारले जाण्याची शक्यता आहे. ऐकायला काही जणांना हा विषय थोडासा कठीण वाटतो. ऐकायला इन द सेन्स इकॉनॉमिक्सला मार्क्स मिळत नाही, इकॉनॉमिक्सला मार्क्स मिळत नाहीत, इकॉनॉमिक्स समजायला कठीण आहे, अशा काही अफवा आहेत. पण हा विषय तितकासा कठीण नाही आहे बरं का. म्हणजे थोडासा प्रॉब्लेम आहे की या विषयाला स्वतःच्या काही संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत, काही व्याख्या आहेत. प्रत्येक विषयाला आहेत तशा, त्या अर्थशास्त्रालाच आहेत अशातला भाग नाही आहे. पण कसं आहे, अर्थशास्त्र आपण आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडत नाही ना, म्हणून आपल्याला ते थोडंसं कठीण जातं. अन्यथा हा विषय कठीण नाही आहे, उलट इंटरेस्टिंग आहे. जी नवीन मुलं आहेत आपल्याकडे जॉईन झालेली, त्यांना मी असं सांगते की व्यवस्थित जर समजावून घेतलात आणि समजावून घेत शिकलात तर हा विषय अजिबात अवघड नाही आहे. उलट हा विषय जास्त गुण मिळवून देणार आहे. कारण तसे ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट या विषयाचे टॉपिक मर्यादित आहेत, कमी आहेत. तुम्ही जर कंबाईंडचा प्रश्नसंच लोकसेवाचा बघाल तर तुम्हाला असं दिसेल की काही विशिष्ट टॉपिक्सच आपल्याला असे दिसत आहेत की ज्यांच्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न आहेच आहे. आणि अगदी 3-3, 4-4 प्रश्नसुद्धा एकेका टॉपिकवर निघालेले आहेत. ती तुम्हाला इंडेक्स पाहिली अर्थशास्त्राची की तुमच्या लक्षात येईल. आज जो आपण अर्थशास्त्रातला टॉपिक सुरू करणार आहोत ना, तो बँकिंग आहे. म्हणजे हेडिंगला बँकिंग आहे, पण टॉपिक खूप वर्सॅटाईल आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. पुन्हा सांगते की इकॉनॉमिक्स समजून घेण्यासाठीच जास्त प्रयत्न करा. नुसतं पाठांतर इकॉनॉमिक्सला फारसं कामात नाही येणार आहे. आणि ज्यांना पुन्हा परत STIची मेन्स द्यायची आहे त्यांना मात्र हा सब्जेक्ट खूपच महत्त्वाचा आहे. कारण STI मेन्सला परत जवळजवळ 50 मार्कांना इकॉनॉमिक्स आहे, 50 ते 55 मार्कांना. PSIला मेन्सला नाही आहे इकॉनॉमिक्स, पण STIला आहे. आणि राज्यसेवेला तर अख्खा पेपरच आहे इकॉनॉमिक्सचा मुख्य परीक्षेला. तर त्यामुळे म्हणजे पेपर 4मध्ये इकॉनॉमिक्सचे प्रश्न विचारले जातात. तर त्यामुळे त्यांनी पण इकॉनॉमिक्स खूप सिरियसली घ्या. आपण रेफर करत असताना देसले सरांची पुस्तकं रेफर करतो आहे, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक पण रेफर करतो आहे. आणि म्हणजे फडके प्रकाशनाचं एक बेसिक कन्सेप्टचं जे पुस्तक आहे, जुनं आहे ते खूप, एक 15-20 वर्षापूर्वीचं आहे आणि ते सुद्धा आपण रेफर करतो आहे. FY SY TYची काही पुस्तकं आहेत इकॉनॉमिक्सची, ती पुस्तकं पण आपण रेफर करतो आहे. लोकसेवाचा प्रश्नसंच आहे, ज्ञानदीपवाल्यांचा पण प्रश्नसंच आहे, आयोगाचा पण प्रश्नसंच आहे, तो पण आपण इथे रेफर करतो आहे. तर या पुस्तकामधल्या आपल्यासाठी उपयुक्त जे जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण जो आज टॉपिक सुरू करतो आहे तो बँकिंग आहे. आता बँका तुम्हाला माहिती नाहीत असं कुणीच नसणार आहे, किमान विद्यार्थी तरी नक्कीच नाही. म्हणजे बँक माहिती नाही किंवा बँक काय करते हे माहिती नाही, ही काही तुमची पिढी नाही आहे असं बँक माहीत नसणारी. बँका सगळ्यांना माहिती आहेत. बँका नेमकं काम काय करतात त्याची पण एक ओझरती कल्पना तुम्हाला आहे. म्हणजे एक साध्यातलं साधं उदाहरण बँकांचं म्हटलं तर, अर्थात इतक्या बेसिकवर पण आयोग प्रश्न काढतं बरं का. पण बँकांचं काम काय असतं, तर बँका पतपत्रे देतात का बघा. आता मला काय सांगायचं आहे तुम्हाला हा विषय शिकवताना, की आपल्याला हा विषय समजतो. मी मगाशीच म्हटलं की दैनंदिन जीवनाशी जर हा विषय आपण जोडला, आपली पण एक इकॉनॉमी आहे ना, माणसाची इकॉनॉमी आहे. माणूस पण एका अर्थव्यवस्थेमध्ये स्वतःच्या राहत असतो. त्याची पण काहीतरी आर्थिक स्थिती असते, त्याचे पण काही आर्थिक निर्णय असतात. कधी ते चुकतात, कधी बरोबर येतात. अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेतला अविभाज्य भाग म्हणजे बँका. आता आपण बँक नसतो, पण आपण बँकेशी संबंधित असतो. तर बँकाशी संबंधित कामं आपल्याला इन जनरल माहिती आहेत की काय आहे. बँका ठेवी स्वीकारते, बरोबर आहे की नाही. बँका कर्ज देते. बँका जशा ठेवी स्वीकारते तशी बँका कर्ज पण देते ना. म्हणजे व्यापारी बँकेची असू देत, सहकारी बँकेची असू देत, खाजगी बँकेची असू देत, सगळ्या बँकांची ही कामं आहेत, बरोबर आहे ना. अगदी बेसिक कामं आहेत ही की. आणि मग आपण ज्याला समजतच नाही बँकिंग, त्याच्यासाठी असं पण म्हणतो की मग बँका कशाला स्थापन झालेल्या आहेत.
म्हणजे बँका कशाला स्थापन झालेल्या आहेत, तर वित्त, आपण वित्त हा शब्द वापरतो बघा, की वित्ताची व्यवस्था करायची असते. आता हे वित्त म्हणजे काय, म्हणजे वित्त व्यवस्था हा एक वेगळा टॉपिक आहेच आहे, वित्तीय व्यवस्था. तर वित्त म्हणजे काय नेमकं, तर वित्त म्हणजे कर्जानं दिला जाणारा किंवा घेतला जाणारा पैसा. अगदी साधी साधी व्याख्या जर केली तर कर्जानं दिला जाणारा किंवा घेतला जाणारा पैसा. तर हे वित्त जे आहे त्या वित्त व्यवस्थेला आपल्यात सामावून घेते ती बँकिंग. म्हणजे बँकेशी निगडीत येते. मग अर्थात बँकेचा विचार करत असताना आपल्याला नाणे बाजार आणि भांडवल बाजार या कन्सेप्ट माहीत असाव्याच लागतात. कारण बँकिंग प्रणाली जेव्हा आपण अभ्यासतो त्यावेळेला ती नाणे बाजाराचा घटक आहे असं आपण विधान आलं तर ते बरोबर म्हणतो. तर मग नाणे बाजार म्हणजे काय, म्हणजे खरोखरी तिथं टोपलीत नाणी घेऊन बसलेली असतात का मंडळी, घ्या हो 20ची 10, 10ची 20, असं काही चाललेलं असतं का. म्हणजे आम्हाला असं वाटायचं जेव्हा आम्ही विज्ञान शाखेतून कला शाखेत गेलो होतो तेव्हा खूपदा असं वाटायचं की नाणे बाजार म्हणजे जिथे नाण्यांचा खणखणाट ऐकू येतो. पण तसा नाही आहे अर्थ. नाणे बाजारचा जेव्हा आपण अर्थ विचारात घेतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की जिथं अल्पमुदतीचे व्यवहार चालतात. आता अल्प म्हणजे इथे कमी या अर्थाने लक्षात घ्या. आणि मग कमीची व्याख्या काय, तर जिथे 13 महिन्यांपर्यंत पेक्षा कमी 13 महिन्यांपेक्षा कमी मुदतीचे व्यवहार जिथे चालतात ना त्याला नाणे बाजार असं म्हणतो. आणि मग बँकेमध्ये ते चालतात. म्हणजे मग मॅडम मग आम्ही हाऊसिंग लोन 15 वर्षाचं घेतो ते नाही का येत, तर बँकेमार्फत केलं जाणारंच ते काम आहे. पण इन जनरल अल्पकाळाची रोखता पूर्ण करण्यासाठी असं आपण चांगलं वाक्य त्याला असं येईल की अल्पकाळाची रोखता पूर्ण करण्यासाठी जो बाजार प्रयत्नरत असतो तो नाणे बाजार. आता बघा कन्सेप्ट आहे तिथे, अल्पकाळ म्हणजे कमी काळ, रोखता. आता रोखता ही कन्सेप्ट आपल्याला वारंवार इकॉनॉमिक्समध्ये येते. रोखता म्हणजे काय, तर आपण ज्याला म्हणतो की नाही, एखादा माणूस असं म्हणतो की जास्त आवाज नको करू, माझ्या खिशात कायम पैसा आहे, कायम पैसा आहे. आता कायम पैसा खिशात आहे म्हणजे तो पैसा वापरायला आहे ना. खिशात असलेला पैसा वापरता येतो. रोखता रोखीकरण करता येतं त्याचं, हे की नाही, कॅश करता येतो ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणू. आणि जो बँकेत मुदत ठेवीत ठेवलेला आहे, तुम्ही असं कधी कोणाला सांगताना ऐकलं का, आवाज करू नको, माझ्या बँकेत 4 लाख रुपये ठेवलेले आहेत 10 वर्षासाठी, बोलायचं नाही. आता ते काय उपयोगाचे नाही आहेत ना आत्ता ऑन द स्पॉट. तर अल्पकाळाची रोखता पूर्ण करण्यासाठी नाणे बाजार मदत करतो. म्हणजे काय, नाणे बाजार तत्काळ पैसे उपलब्ध करून देतो शक्य आहे ते. म्हणजे आता तुम्ही ATM घेऊन जेव्हा जाता ATMमध्ये त्यावेळेला तुम्हाला लागलीच पैसे मिळतात ना. म्हणजे आता तर खूप मार्ग आहेत लागलीच पैसे मिळण्याचे, पण सुरक्षित म्हणून तो मार्ग आपण वापरतो. तर इथे बँका ज्या आहेत त्या नाणे बाजाराचा घटक आहेत, या वित्तीय व्यवस्थेतल्या नाणे बाजाराचा घटक. आणि मग भांडवल बाजार काय असतो, तर ज्या ठिकाणी दीर्घ मुदतीचे व्यवहार चालतात ना तो भांडवल बाजार. अर्थात भांडवल बाजार आणि नाणे बाजार हे दोन्हीसुद्धा वित्तीय बाजारच आहेत, फायनान्शियल मार्केटच आहेत दोन्हीसुद्धा. पण त्यातला बँकेंचा आपण टॉपिक घेतो आहे म्हणून आपण सांगतो आहे की बँका भारतीय नाणे बाजारात मोडतात. मग त्या नाणे बाजारामध्ये बँका मोडतात, तर मग बँकांमध्ये व्यापारी बँका पण आहेत, सहकारी बँका पण आहेत. व्यापारी बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत, खाजगी बँका आहेत. खाजगी बँकांची पण संख्या भरपूर आहे ना, तो प्रश्न येऊन गेला आहे बघा 2018ला. आणि मग ह्या खाजगी बँकांमध्ये सुद्धा मग आपण आणखी 2 प्रकार करतो की काही खाजगी बँका या भारतीय बँका आहेत, काही खाजगी बँका या परकीय बँका आहेत. आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये सगळ्यात मोठी बँक कोणती असा प्रश्न एक येऊन गेला, तर SBI ही सगळ्यात मोठी बँक आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका. आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये SBI आहे, राष्ट्रीयकृत बँका आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत. तर ह्या बँकांबद्दल आपल्याला ज्या टॉपिकमध्ये प्रश्न काढले जातात ते आपण बँकिंगचे प्रश्न असं म्हणून एनलिस्ट करतो. तर हे बँकेचे प्रश्न खूप व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत आणि खूप इंटरेस्टिंग आहे बरं का, बेसिक आहे. आता बँक या शब्दाची जर तुम्ही ऑक्सफर्ड डिक्शनरीची जर व्याख्या पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी उभारलेली संस्था, जी मागणी केल्यावर ग्राहकाला पैसे परत करते. ऑक्सफर्ड डिक्शनरी व्याख्या अशी करते की पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी उभारलेली संस्था, पण अट काय आहे की जी मागणी केल्यावर ग्राहकाला पैसे परत करते, ती वित्तीय संस्था आहे, लक्षात घ्या.
ग्राहकांच्या ठेवींचा जी स्वतःच्या गुंतवणुकीसाठी वापर करते आणि गरज पडली की ग्राहकाला त्या ठेवी परत करते. आणि मग याचा मोबदला काय, तर बँकेला मिळणारं व्याज. म्हणजे मला जेव्हा बँकिंग शिकताना त्रास होत होता तेव्हा मला कळतच नव्हतं की कशाला बँका. आणि दुर्दैवानं थिअरीच इतकी जास्त समोर येत होती, जे कोणी बिचारे आम्हाला शिकवायला होते ते काही स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्याने शिकवत नव्हते. त्यामुळं बँका म्हटलं की त्यांचा इतिहास, कुठल्या रस्त्यावर, कशा, काय, कुठल्या शतकात, त्यामुळं मूळ बँकेचं काही समजायला मार्ग नव्हता. तर आम्ही आमच्यापुरतं स्पष्टीकरण असं केलं होतं की बरं, आपण समजा बँकेकडून 5,000 रुपये घेतले आणि बँकेनं त्याच्यावर 10% व्याज आकारलं. तर बँकेला आपण दिलेले आहेत 500 रुपये, बरोबर. आणि जर आपण बँकेमध्ये 5,000 ठेवले तर बँक आपल्याला देते आहे 6%. म्हणजे बँक आपल्याला देणार आहे 300 रुपये. ओके, म्हणजे 500 रुपये आणि 300 रुपये याच्यातला फरक किती आहे, 200 रुपयाचा. बरं, म्हणजे तो बँकेचा काय आहे, व्यवसाय. आता त्यातला नफा किती असेल, त्यातलं तिला मॅनेजमेंटसाठी किती द्यावं लागणार आहे, पगारासाठी किती द्यावं लागणार आहे, तो विचार ग्राहक म्हणून मी आत्ता नाही करत आहे. पण हा डिफरन्स बँकेला मिळतो आहे आणि त्या व्याज कमावण्यासाठी बँक काम करत आहे. म्हणजे ह्या व्याजातला फरक हे बँकेच्या नफ्याचं क्षेत्र, त्यातला जो काही पर्सेंटेज आहे तो असू शकेल, डिपेंड तो बँकेनुसार बदलणार आहे. पण बँकांना वित्तीय संस्था आहेत, हे पक्क डोक्यात ठेवा. 2019चा ग्रुप सीचा प्रश्न आहे, तो घेऊ आपण नंतर, हा टॉपिक पूर्ण झाल्यावर. बँका ठेवी स्वीकारतात, हे सगळ्यांना माहिती आहे. डिपॉझिट स्वीकारतात ना, खातेदारांच्या ठेवी स्वीकारतात. आणि त्या ठेवी स्वीकारल्यानंतर त्या ठेवींना मागणी दायित्व असतं. मागणी दायित्व म्हणजे ग्राहकांनी मागितल्या, बघा, म्हणजे अगदी तुम्ही फिक्स डिपॉझिटला ठेवलेली ठेवसुद्धा जर मागितली ना, तर बँक असं नाही म्हणणार, छे तुम्ही 2 वर्षासाठी ठेवलं आणि आता आधीमध्ये मागायला यायचं नाही बरं का, देणार नाही. बँक मग तुम्हाला काहीतरी त्याचा दंड द्यायला लावेल. म्हणजे जेवढे मिळणार आहेत तेवढे नाही. म्हणजे बँकेला जर तुम्ही आधी फिक्स सांगून असे ठेवले असतील आणि नंतर तुम्ही तो कार्यकाल पूर्ण न करताच काढून घेताय, तर काहीतरी तुम्हाला दंड बसेल. पण बँक तुमचे पैसे तुम्ही मागाल त्या क्षणी द्यायला बांधील असते. आणि मग ज्या बिचाऱ्या बुडलेल्या बँक आहेत त्यांची अवस्था वाईट असते आणि त्यांच्या खातेदारांची सुद्धा अवस्था वाईट असते, कारण त्या बँका हात वरती करतात. पण इथे मागणी दायित्व आहे त्या ठेवींना, म्हणजे मागितलं की द्यावे लागतात. त्याला आपण डिमांड लायबिलिटीज असं म्हणतो. मुदत दायित्व पण आहे. म्हणजे आता मागणी दायित्वामध्ये आपल्याला 2 प्रकारच्या ठेवींचा विचार करता येतो, की बचत ठेवी आहेत आणि चालू ठेवी आहेत. आता बचत ठेवी म्हणजे काय, बचत खातं म्हणजे काय, की ज्या खात्यामध्ये किती वेळा पैसे काढायचे ना, याला मर्यादा असतात. पैसे ठेवायला मर्यादा नाही आहे. तुम्ही दिवसातून 4 वेळा जरी ठेवतो म्हणाले तरी ठेवता येतील. पण काढायचे किती वेळा याला मर्यादा असतात. सेव्हिंग डिपॉझिट म्हणजे तुम्हाला कालच्या आजच्या बातमीमध्ये कळलं असेल बघा, की करोनाच्या या प्रभावामुळे अर्थव्यवस्थेची सुद्धा गणितं सगळी बदलणार आहेत. आणि म्हणून केंद्र सरकारतल्या बँकिंग क्षेत्राने असं एक डिक्लेरेशन काल केलेलं आहे, की आता ग्राहकांना 4पेक्षा जास्त वेळा पैसे काढता येणार आहेत. तर हे सेव्हिंगवाले, कारण करंटवाल्यांना हा नियम नसतो. कारण करंट म्हणजे काय, चालू खातं. बऱ्याचदा व्यापाऱ्यांची खाती करंटची असतात आणि सर्वसामान्य पगारदार, मिडल क्लास यांची खाती जी आहेत ती सेव्हिंग, पगारदारांची जास्त करून. तर चालू ठेवींमध्ये किती वेळा पैसे काढता येतात, पण बचत ठेवींमध्ये किती वेळा पैसे काढता येत नाही, त्याला मर्यादा असतात. आता ती मर्यादा कालच्या निर्णयानं उठवलेली आहे, कारण लोकांना गरज पडू शकते, कोणाकडे इमर्जन्सी येऊ शकते, मेडिकल इमर्जन्सी, तर त्यांना गरज पडेल, तर त्यांना त्रास नको म्हणून ती मर्यादा उठवलेली आहे. पण मागणी दायित्वामध्ये विचार करताना आपल्याला बचत ठेवी आणि चालू ठेवी असे ठेवींचे 2 प्रकार आहेत, याचा विचार करावा लागतो. मुदत दायित्व म्हणजे काय, की काही ठेवी म्हणजे काही ठेवी ह्या ग्राहकांना मुदत पूर्ण झाल्यावर द्यायच्या असतात, परत द्यायच्या असतात. त्यांची मुदत असते, काही एक विशिष्ट मुदत असते. मग ती त्रैमासिक असेल किंवा वार्षिक असेल किंवा द्विवार्षिक असेल किंवा पंचवार्षिक असेल, अशी मुदत असते. कधीकधी तर 7 दिवसापासून सुद्धा मुदत असू शकते. म्हणजे 7 दिवस ही सुद्धा मुदत काही बँका पुरवतात. याच्यामध्ये पिग्मी ठेवी एक मुदत ठेवींमध्ये डोक्यात ठेवा, नवीन म्हणून, की दैनिक बचत जी करतात, म्हणजे जे दररोज
काही थोडा थिडका नफा कमवणारी मंडळी आहेत, त्यांनी ना आपल्या दैनंदिन रकमेतली थोडी रक्कम सेविंग म्हणून बाजूला काढून ठेवण्याची जी पद्धत आहे ती दैनिक बचत पिग्मी ठेवींमध्ये येते. आणि त्यासाठी ना पिग्मी एजंट्स जात असतात ग्राहकांपर्यंत. तुम्ही बघत असाल असं, म्हणजे माझ्या तर खूप असं बघण्यात येतं की एखाद्या दुकानामध्ये तुम्ही काहीतरी खरेदी करत असता, तेवढ्यात कुणीतरी एक माणूस येतो, छोटीशी काहीतरी पावती देतो आणि त्या बदल्यात मग तो समोरचा दुकानदार त्याला 1,000, 1,500, 2,000, कधी 3,000 असे पैसे देत असतो. तर हे एजंट असतात, पिग्मी एजंट. तर त्या डोक्यात असू द्यात फक्त. काही टॅक्स सेविंग ठेवी पण असतात, कर बचत ठेवी. आणि अर्थात 2020च्या अर्थसंकल्पाने अशा ठेवीदारांना थोडंसं नाराज केलेलं आहे. पण टॅक्स वाचवणाऱ्या पण काही ठेवी असतात. काही ठेवी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अशा असतात. आता प्रॉव्हिडंट फंड नोकरी करणाऱ्यांना हा शब्द माहिती आहे, पण नोकरी न करणाऱ्यांना हा शब्द काही माहिती नाही आहे. तर प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय, PF म्हणतात त्याला. तर आपण जेव्हा नोकरी करत असतो ना, त्यावेळेला आपण जे अर्निंग करत असतो त्यातला काही भाग आपण जाणून बुजून आपल्या निवृत्तीनंतर आपल्या कामात यावा म्हणून बाजूला काढत असतो आणि तो भाग सरकारकडे जमा असतो. आता सरकारकडे का जमा असतो, तर तो असा सहजासहजी काढता येत नाही. का नाही काढता येत? कारण आहे ना, काही अशी पण माणसं आहेत की जी मजा मारा या तत्त्वज्ञानानेच जगत असतात. म्हणजे त्यांचं एकमेव जगण्याचं तत्त्वज्ञान असतं ऐश करो. तर मग अशा माणसांची कुटुंबं उघडी पडतात. त्यांना वेळेला पैसा नसतो, म्हणून मग जाणून बुजून जबरदस्तीनं त्यांच्याकडून काही पैसे सेव्हिंगला बाजूला टाकणं. अर्थात हे सगळ्यांना लागू नाही आहे बरं का. पण PF हा रिटायरमेंटनंतर मिळाला की पुढच्या जगण्याची पुंजी त्या माणसाच्या हातात येते, म्हणून तो PF असतो. काल ऑस्ट्रेलियातल्या सरकारनं त्यांचा PF म्हणजे त्यांच्या तिकडे जो PF त्या देशामध्ये, तर तो PF आता करोनामुळे, मी म्हटलं करोनामुळे बरेचसे वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. तर त्यांनी PF काढण्याची परवानगी दिलेली आहे. जनरली PF काढता येत नाही. म्हणजे समजा मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि मला PF काढायचं असेल तर मला काहीतरी ठोस कारण लेखी स्वरूपात द्यावं लागतं. मग ते माझ्या मुलीचं लग्न असेल किंवा मला घर बांधण्यासाठी पैसे हवेत, तातडीनं मला घराची गरज आहे, माझं घर नाही आहे, अशी कारणं द्यावी लागतात, तर PFमधले पैसे निघतात. अन्यथा आपलेच पैसे आपल्याला शासन देत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याला अडचणीच्या वेळेला हक्काची रक्कम उपलब्ध असावी म्हणून. तर त्या भविष्य निर्वाह निधीचासुद्धा मुदत दायित्वामध्ये विचार होतो. आणि अनिवासी भारतीयांच्या ठेवीसुद्धा या ठिकाणी आपण विचारात घेतो. तर अनिवासी भारतीय व्यक्ती भारतीय बँकांमध्ये परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवी ठेवू शकतात. म्हणजे समजा XYZ हा कोणी अनिवासी भारतीय आहे आणि त्याला भारतीय बँकेमध्ये एक 10 लाख रुपये ठेवायचे आहेत, तर तो ते 10 लाख रुपये डॉलरच्या स्वरूपात ठेवणार आहे किंवा युरोच्या स्वरूपात त्याला ठेवायचं असेल तर तो ठेवू शकणार आहे. तर तो भारतीय अनिवासी आहे म्हणून तो परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवी ठेवू शकणार आहे. त्याला आंतरराष्ट्रीय व्याजदर विचारात घेऊन त्याच्या चलनाचा, त्यानं ज्या चलनात ठेवलेली आहे ठेव, त्याचा आंतरराष्ट्रीय व्याजदर विचारात घेऊन त्याला त्याचं व्याज अदा केलं जातं. आता बँकांचं काम कर्ज देणं हे सुद्धा आहे. बँकांची कामं बघतो हे. बँकांचं काम कर्ज देणं. कर्ज देतात. तुम्हाला माहिती आहे बँका आता तर फार फेमस झाल्यात कर्ज देण्यासाठी. म्हणजे खूपदा असं होतं की दिवसभरातले 4-5 फोन मधल्या काही दिवसांमध्ये पर्सनल लोन पाहिजे का, पर्सनल लोन पाहिजे का, पर्सनल लोन पाहिजे का, असे यायचे. म्हणजे आता बँका जाम इंटरेस्टेड आहेत कर्ज देण्यामध्ये. त्याच्या म्हणजे कर्ज देत असताना रोखता लाभता याचा विचार कायम केला पाहिजे बँकांनी. ज्या बँका याचा उत्तम विचार करतात. आता रोखता लाभता म्हणजे काय, की जे कर्ज बँकेनं दिलेलं आहे त्याच्यातून बँकेला लाभ होतो आहे का, लाभ होतो आहे का म्हणजे काय, बँकेला व्यवस्थित त्या कर्जातून व्याज मिळणार आहे का, आणि त्याच वेळेला मागता क्षणी बँकेला ते कर्ज परत मिळणार आहे का. तर रोखता आणि लाभतेचा विचार बँका करत असतात. जिथे हा विचार मागे पडतो तिथे बँका डुबण्याची शक्यता असते. बँकांकडे कॅश क्रेडिट असतं बघा, की योग्य आणि लायक कर्जदाराला बँका विशिष्ट रक्कम विशिष्ट मुदतीसाठी मंजूर करून देतात. म्हणजे ते कसा आहे तो ग्राहक, त्याची पत काय आहे, त्याचं यापूर्वीचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, तो किती पद्धतीनं सिरियसली आपलं
घेतलेलं कर्ज परत करतो त्याचा विचार करून कॅश क्रेडिट म्हणजे रोखपत त्या ग्राहकाला उपलब्ध करून दिलं जातं. ओव्हरड्राफ्टची पण सुविधा बँका कर्जाअंतर्गत उपलब्ध करून देतात. तर ओव्हरड्राफ्ट मोस्टली ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, की समजा आता माझ्या खात्यामध्ये 1,00,000 रुपये शिल्लक आहेत, पण मला काही तातडीची गरज आहे म्हणून मी 1,00,000 1,00,000च्या जागी मी 1,50,000ची मागणी करते. तर मला 50,000 रुपये जास्तीचे पाहिजेत. आता ते मला देणार आहे की नाही बँक, हे बँकेवर अवलंबून आहे. पण जर बँक असे 50,000 मला जास्त देतो म्हणाली, तर त्याला म्हणायचं अधिकर्ष सवलत. ओव्हरड्राफ्ट म्हणजे शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची खातेदाराला देण्यात आलेली मुभा म्हणजे ओव्हरड्राफ्ट. त्याच्यावर व्याज द्यावंच लागतं कंपल्सरी, पण ते सुद्धा ग्राहक बघून बँका ठरवतात. आणि मग जिथे करप्ट संचालक मंडळ असतं किंवा जिथं बँकेला बुडवायलाच निघालेलं संचालक मंडळ असतं, अशा ठिकाणी लायक नसलेल्या ग्राहकांनासुद्धा बऱ्याचशा सवलती दिल्या जातात. फेक कंपनींच्या नावाखाली कर्ज वाटली जातात आणि मग ती कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये जातात, म्हणजे परत येतच नाहीत ना, त्यामुळे बँका बुडतात. बँका जंगम मालमत्तेवर सुद्धा कर्ज, चॅटल लोन ज्याला असं म्हणतात, तर ते सुद्धा उपलब्ध करून देत असतात. जंगम मालमत्तेमध्ये सोनं येतं. तुम्ही सोनं गहाण ठेवूनसुद्धा गहाण ठेवणं म्हणजे तारण ठेवणं सुद्धा पैसे घेऊ शकता. काही चांदीची भांडी आहेत किंवा काही किमती धातूची भांडी आहेत, तर तीसुद्धा तुम्ही तारण म्हणून ठेवू शकता. आता विभेदित व्याजदर बँका कर्जांवर लागू करतात का? तर हो, विभेदित व्याजदर बँकांनी अवलंबिलेला आहे. आता विभेदित व्याजदर म्हणजे काय? डिफरन्शियल इंटरेस्ट रेट असं म्हणतात त्याला. तर डिफरन्शियल इंटरेस्ट रेट म्हणजे काय? तर कोणत्या कारणासाठी कर्ज घेण्यात आलेलं आहे त्यानुसार कर्जाचा व्याजदर बदलेल आणि कोणी घेतलेलं आहे कर्ज यानुसार सुद्धा बदलेल. आता कोणत्या कारणासाठी घेतलेलं आहे कर्ज म्हणजे व्याजदर बदलेल, तर साधं उदाहरण बघा. तुम्ही जर होम लोन घेतलेलं आहे, तर होम लोनला तुम्हाला द्यावं लागणारं व्याज हे वेगळ्या पर्सेंटेजने आहे. तुम्ही कार लोन घेतलं आहे, तर कार लोनसाठी द्यावं लागणारं व्याज वेगळ्या पर्सेंटेजने आहे. तुम्ही पर्सनल लोन घेतलं तर त्याच्यासाठी द्यावं लागणारं वेगळ्या पर्सेंटेजने. तसंच शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज आहे त्यांना वेगळ्या दराने व्याज आकारलं जातं. जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीनं कर्ज घेतलं तर तिला वेगळ्या दराने व्याज आकारलं जातं. म्हणजे व्याजदर हा वेगळा असू शकेल का? तर हो, बँकांनी तसं स्वीकारलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीतल्या एखाद्या युवकाला एखादा रोजगार सुरू करायचा आहे म्हणून जे कर्ज दिलं जाणार आहे त्याचा व्याजदर वेगळा असेल. तर विभेदित व्याजदर म्हणजे व्याजदर व्यक्तिगणिक बदलत जाणारे आणि कारणागणिकसुद्धा बदलत जाणार आहे. टीझर कर्ज हा एक प्रकार आहे बघा कर्जाचा, की कमी उत्पन्न गट ज्या व्यक्तींचा आहे त्यांना जे कर्ज दिलं जातं त्याला टीझर कर्ज असं म्हणतात. आणि ही कर्ज जोखीम भारित असतात. आता कर्जांना जोखीम असणं म्हणजे काय? जोखीम रिस्क म्हणतो ना त्याला आपण. तर कर्जांना जोखीम असणं म्हणजे काय? तर ती कर्ज दिल्यानंतर परत येतील की नाही याबाबत साशंकता असणं, कन्फर्मेशन नाही आहे. की म्हणजे जसं नोकरदाराकडून कर्ज येईलच याची शाश्वती जास्त असते, कारण त्याच्या पगारातूनच पैसे कापले जातात ना बऱ्याचदा तर त्यामुळे त्याची जोखीम कमी आहे. पण एखादा ज्याची कर्ज फेडण्याची क्षमताच अतिशय कमी, अशा व्यक्तीला जेव्हा बँक कर्ज देत असते तेव्हा ती कर्ज कशी असतात? जोखीम भारित असतात. जोखीम घेतलेली असते, रिस्क घेतलेली असते. पण टीझर लोन तरीसुद्धा दिले जातात, कारण त्या विशिष्ट क्लासची ती गरज आहे, त्यांना कर्ज मिळाली पाहिजेत. तर बँका ठेवी स्वीकारत आहेत, कर्ज देत आहेत. आता बँका पेमेंट पण देत आहेत, लोकांची देणी पण अदा करत आहेत. बँका हुंड्या काढतात. आता हुंडी हा काय प्रकार आहे? हुंडा आणि हुंडीचा काही संबंध आहे का? तर अजिबात नाही आहे. हुंडी काढणं म्हणजे काय? तर हुंडी हे एक आर्थिक साधन आहे, लक्षात घ्या. म्हणजे विनिमयाचं साधन, एक्सचेंजचं साधन आहे ते. बऱ्याचदा व्यापारी हे मोठ्या प्रमाणात वापरतात, कारण त्यांना ते व्यवहार करण्यासाठी सुलभ वाटणारं साधन आहे. म्हणजे पैसा कॅरी नसेल करायचा तर तो हुंडीद्वारे. आता हुंडी तुम्हाला समजत नसेल कदाचित, तर तुम्ही त्याचा चेकसारखा सुद्धा थोडा वेळ विचार करू शकता, की बघा की नाशिकचा व्यापारी आणि त्याला दिल्लीच्या व्यापाराला पैसे अदा करायचे, तर तो चेकनी देणं प्रेफर करेल ना. तर तसाच त्याचाच म्हणजे चेकचं
थोडासा फॉर्मॅट वेगळा आहे आणि हुंडीचा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे. हुंडीवर तारीख टाकलेली असते, 30 दिवसाच्या आत अदा करायची आहे का ते लिहिलेलं असतं, कुणाला द्यायची आहे ते दिलेलं असतं, कोण काढतं आहे ते दिलेलं असतं. तर ती अदा केल्यानंतर जसे तुम्ही चेक दिल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात, तसे हुंडीचे सुद्धा पैसे मिळतात. तर बँक मध्यस्थ म्हणून काम करते हुंडीसाठी, हुंडीपत्रासाठी. आता चेक तर सगळ्यांना माहिती आहेत आपल्याला. आता चेकवर अगदीच प्रश्न आयोगाने कसा विचारला आहे बघा, की चेकवर जे MICR तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तर ते काय आहे? तर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन रिझर्व्ह बँकेनं हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे 1980च्या दशकामध्ये आणि त्याच्यावर प्रश्न काढलेला आहे. विशिष्ट क्रमांक जो छापला जातो चेकवर त्याच्यासाठी MICRचा वापर केला जातो, MICR कोड. तो MICR कोड काय आहे तर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन. चेक बघा तुम्हाला खाली ना तिथे नंबर्स दिसतील, तर त्या नंबर्सला MICR असं म्हणतात, की जेणेकरून जास्त विश्वासार्हता त्या चेकची वाढावी यासाठी. CTS पद्धत बँका वापरतात. म्हणजे CTS पद्धत चेकशी संबंधित आहे. काय CTS पद्धत आहे तर रिझर्व्ह बँकेनं पद्धत ही लागू करण्यासाठी 3 प्रकारचे ग्रीड उभारलेत. म्हणजे MICRची निरसनगृह. आता निरसनगृह म्हणजे काय, एका बँकेने दुसऱ्या बँकेकडे पाठवलेला चेक क्लिअर करावा लागतो ना, तर ती क्लिअरिंग हाऊसेस जे असतात ना ती सगळी निरसनगृह म्हणून काम करत असतात. डिमांड ड्राफ्ट पण बँका काढतात बघा. म्हणजे बँका काढतात म्हणण्यापेक्षा आपण बँकांवर काढतो, DD ज्याला म्हणतो. म्हणजे अनेकदा ॲडमिशनच्या वेळेला ॲडमिशन फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं की DD चालेल, DD हा स्वीकारला जाईल. तर तो DD सगळ्यांनी पाहिला असेल, कधी ना कधी काढला असेल. तर बँका हे सगळी कामं करत असतात. आता ही बेसिक कामं आहेत बँकेची, पण तरी आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर बँकेच्या व्याख्या तुम्हाला काही परत विचारल्या जाणार नाही आहेत, पण बँक ही आपल्या वित्तीय व्यवस्थेची बॅकबोन आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. नाणे बाजाराचा एक घटक येतो. नाणे बाजारामध्ये जे संघटित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण बँका टाकतो. बँका टाकतो इन द सेन्स बँका त्याच्यामध्ये येतात. आता मग असंघटित क्षेत्र कोणतं, की जे आता तर बॅनच आहे, सावकार, सराफी पेढ्या. म्हणजे सावकाराला आता परवानगी नाही आहे सावकारी करण्याची, पण त्यांनी कधी काळी बँका म्हणून काम केलेलं आहे बरं का. म्हणजे असा एक काळ होता की ज्यावेळेला बँकांमध्ये जाणं लोकांना अजिबात शक्य नव्हतं. म्हणून तर आता ही वित्तीय समावेशनाची योजना म्हणून जनधन योजना तुम्ही विचारात घेता बघा, त्याच्यावर तसा प्रश्न पण आलेला आहे. आता वित्तीय समावेशन म्हणजे या वित्तीय व्यवस्थेचा भाग सर्वसामान्य माणसाला करून घ्यायचा आहे. अतिशय गरीबातला गरीब माणूससुद्धा या व्यवस्थेचा भाग होईल, जेणेकरून त्याला या व्यवस्थेचे फायदे मिळतील. म्हणजे ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी जास्त फायदा होतो बँकांचा. बँकांमध्ये म्हणजे आपल्याला बँका म्हणून जो प्रश्न आलेला आहे तो RBIचा आलेला आहे. RBIवर प्रश्न आहेच आहे, म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्येच याचा आपल्याला विचार करायचा आहे. RBIचा स्थापनेपासून तिच्या राष्ट्रीयकरणापासून प्रश्न आहे. SBIचे प्रश्न आहेत. SBI बेसिकच प्रश्न आहेत. अनुसूचित बँकांच्या डेफिनेशनचा, गैरअनुसूचित बँकांच्या डेफिनेशनचा प्रश्न आहे. प्रश्न रिपीट होतात या टॉपिकमध्ये भरपूर. आणि मग अग्रणी बँक म्हणजे काय, अग्रणी बँकेची स्थापना, प्रादेशिक ग्रामीण बँका त्यांची स्थापना, त्याच्यानंतर नाबार्ड, त्याच्यानंतर नरसिंहन समितीच्या शिफारशी, नरसिंहन समिती 1, 2, बेसलचे निकष, हा सगळा याच टॉपिकचा भाग आहे. तर तो आपण एकापुढे एक कव्हर करूयात. आता पहिल्यांदा आपण RBI घेऊयात. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सगळ्यांना माहिती आहे, देशाची मध्यवर्ती बँक म्हणून ही काम करते RBI, है ना. देशाची मध्यवर्ती बँक, बँकांची बँक आहे की नाही. देशाची बँक म्हणजे देशाची मध्यवर्ती म्हणजे देशासाठी काम करते. आणि देशातल्या बँकांची बँक म्हणजे काय तर बँकांची तारणहार म्हणून सुद्धा ती कार्य करते. अर्थात ज्या बँका तिचे दिलेले निकष पाळत असतात त्या बँकांसाठी. तर RBI ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून आपण विचारात घेतो.
हिची स्थापना आपल्याला माहिती आहे 1935ला आर बी आयची स्थापना झालेली आहे आणि 1949ला तिचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. आर बी आयची स्थापना 1935 आणि तिचं राष्ट्रीयकरण 1949. आर बी आय बँक ज्यावेळेला मध्यवर्ती बँक म्हणून काम करते त्यावेळेला तिला देशासाठी म्हणून काही राईट्स दिलेले आहेत. म्हणजे आता आर बी आयची स्थापना मगाशी मी म्हटलं 1935ला, पण कायदा मात्र 1935चा नाही आहे बरं का, म्हणजे उगाच मार्क जातील तिथे. कायदा तिचा 1934चा आहे आणि तिची स्थापना 1935ची आहे. आणि म्हणजे तिच्या स्थापनेचा कायदा 1934चा आणि तिची स्वतःची स्थापना 1935, 1 एप्रिल 1935ला. आणि तिला मग राष्ट्रीयकरण जेव्हा तिचं 1949ला झालं त्यावेळेला जो कायदा करण्यात आला तो बँकिंग विनियमन कायदा 1949 आणि तिला राष्ट्रीयकृत करण्यात आलं, म्हणजे ती राष्ट्राची बँक झाली. तो कायदा केला फेब्रुवारी 1949ला, 17 फेब्रुवारी 1949 आणि तो 16 मार्च 1949पासून लागू करण्यात आला. आणि मग आर बी आयनं भारतीय बँकांवर नियंत्रण प्रस्थापित करायचे असे अधिकार तिला देण्यात आले. आणि मग तिथे अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँका असं 2 क्लासिफिकेशन करण्यात आलं. 2दा प्रश्न आहे बघा त्याच्यावर, अनुसूचित बँका बिगर अनुसूचित बँका. तो प्रश्न जो आहे 2019चा प्रश्न आहे मला वाटतं, कंबाईनचा. अगदी बेसिक प्रश्न आहे पण प्रश्नाची भाषा मुलांना समजली नाही म्हणून मुलांनी त्या प्रश्नाचं उत्तर चुकवलं. प्रश्न ऐकवते मी तुम्हाला. 2019चा कंबाईनचा प्रश्न आहे बघा. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या आर बी आय 1934च्या डॅश डॅश सूचीमध्ये, आर बी आय 1934चा कायद्याच्या डॅश डॅश सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. आता अनुसूचित बँका म्हणजे शेड्यूल्ड 2मध्ये असणाऱ्या बँका, 1934च्या कायद्याच्या शेड्यूल्ड 2मध्ये असणाऱ्या बँका म्हणजे अनुसूचित बँका आणि नसणाऱ्या बँका म्हणजे गैरअनुसूचित बँका. म्हणजे हा प्रश्न जुना आहे, म्हणजे आधी येऊन गेलेला आहे, पण केवळ प्रश्नाची भाषा थोडीशी बदलली त्यामुळे मुलं गडबडली. पण सगळ्या अनुसूचित बँका, सगळ्या शेड्यूल्ड बँका ह्या अनुसूची 2मध्ये आहेत आणि सगळ्या गैर अनुसूचित बँका म्हणजे ज्या अनुसूची 2मध्ये नाही आहेत. असं साधं बेसिक म्हणून लक्षात ठेवा. तर या बँकांवर नियंत्रण ठेवायचं आहे. या बँकांवर एक प्रकारचं सुपरविजन चांगलं करण्याचं काम आर बी आयनं करायचं आहे. त्यासाठी आर बी आय व्यापारी बँकेच्या स्थापनेसाठी परवानगी देईल, तिच्या शाखा विस्तारासाठी परवानगी देईल, परवाना देईल, बँकांचे हिशेब तपासेल, बँकांना ज्या बँका व्यापारी बँका आर बी आयच्या नियमानुसार कामं करणार आहेत त्यांना वेळोवेळी आर बी आय मागेल ती माहिती आर बी आयला द्यावी लागेल. आर बी आय जो काही व्याजदर निश्चित करेल, आर बी आय जो काही CRR निश्चित करेल, बँक दर निश्चित करेल, SLR निश्चित करेल, तर त्याची अंमलबजावणी या व्यापारी बँकांनी करायची, क्रमप्राप्त आहे ते. आणि मग बदलत्या परिस्थितीनुसार आर बी आयला सपोर्ट म्हणजे व्यापारी बँकावर नियंत्रणाचं काम आर बी आय करत असताना व्यापारी बँकाच्या प्रगतीसाठी सुद्धा आर बी आय प्रयत्न करणार इन द सेन्स योग्य नियंत्रण हे प्रगतीचं प्रवेशद्वार मानलं जातं ना. कारण योग्य नियंत्रण कशासाठी, तर बँक बुडू नये म्हणून सारखं लक्ष असलं पाहिजे आर बी आयचं. बँक बुडू नये म्हणजे की व्यवस्थित जर योग्य वेळेला योग्य पद्धतीनं जर मार्गदर्शन केलं गेलं तर व्यापारी बँकासुद्धा कशा राहतील, आपल्या नियमांना स्टिकअप राहतील, कटिबद्ध राहतील आणि त्याचा फायदा होणार आहे की बँकांचे व्यवहार हे पारदर्शक राहायला मदत होईल. तर त्या दृष्टीनं तर ते 1934चा कायदा, 1935ची बँकेची स्थापना, 1949ला बँक राष्ट्रीयकृत झाली. तर हे बेसिक आहे आणि बेसिकवर प्रश्न येईल. जसा आर बी आयच्या अशा बेसिकवर प्रश्न येतो तसाच एस बी आयच्या बेसिकवर सुद्धा प्रश्न येतो बरं का. स्टेट बँक म्हणजे हे सगळी मुलं पाठ करतात की जुलै 1955मध्ये एस बी आयची स्थापना झाली. त्यावेळेला ज्या संस्थानिकांच्या बँका होत्या त्या ताब्यात घेऊन एस बी आयची स्थापना करण्यात आली. राज्यसभेला तर असा पण प्रश्न आलेला आहे की कोणत्या बँका त्यावेळेला ताब्यात घेण्यात आल्या होत्या. तर रंजन कोळंबेंच्या पान नंबर 117वर ज्या बँकांची यादी दिलेली आहे, एस बी आय ताब्यात घेताना ज्या बँका एकत्र करण्यात आल्या होत्या, तर त्या बँकांची नावं तुम्ही पाठ करून घ्या.
कंबाईनवाल्यांनी पण करून घ्या, पण त्या बँका आपल्याला पाठ पाहिजेत. आणि मग 116वरचा पण जो एक चार्ट आहे तो पण तुम्हाला होमवर्कला देते आहे मी, की जे 1969ला इंदिरा गांधींच्या काळामध्ये पहिल्यांदा व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. राष्ट्रीयकरण केलं म्हणजे काय, की खाजगी होत्या बँका. 1969 पूर्वी अनेक बँका खाजगी होत्या. आता बँका जेव्हा खाजगी होत्या तेव्हा प्रॉब्लेम काय होता, तर बँका फक्त नफ्यासाठी काम करत होत्या खूपशा. म्हणजे आपल्याला फायदा झाला पाहिजे, देशाचं काय व्हायचं ते होऊ देत. म्हणजे सोप्या भाषेत सांगते मी तुम्हाला, अतिशय सोप्या भाषेत. पण तरी तुम्हाला प्रकरण हे वाचून घ्यावं लागणार आहे. बँकिंग आत्ता नका वाचू, पूर्ण झालं की वाचा, कारण आत्ता लगेच सगळं समजत नाही. तर या 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरण म्हणजे काय, त्या खाजगी बँका ज्या होत्या त्यांची मालकी आणि व्यवस्थापन हे शासनानं ताब्यात घेतलं. त्यांचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्यामुळं आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करणं राष्ट्राला शक्य होणार होतं. कृषीला, लघुउद्योगाला, ग्रामीण विकासाला वित्तपुरवठा करणं शक्य होणार होतं. ग्रामीण भागामध्ये शाखा विस्तार करणं शक्य होणार होतं. आणि जरा प्रादेशिक समतोल साधण्यासाठी सुद्धा शासनाला प्रयत्न करता येणार होता. म्हणून मग 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झाले. त्या कोणत्या बँका आहेत हे पाठ करावं लागेल, ज्यांना इकॉनॉमिक्समध्ये चांगले गुण मिळवायचे त्यांनी. आणि मग 1980ला परत 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर त्या पण बँकांची यादी पाठ करायची आहे. तर 1969च्या बँका आणि 80च्या बँका आणि त्याच्यासोबत SBIचं गठन जे झालं तर त्याच्यात ज्या सहयोगी बँका एकत्र करण्यात आल्या तर त्या बँका, असं थोडंसं पाठ करायचं आहे. आणि मग एक छोटंसं पाठांतर 117वरचंच देते आहे, अगदी रंजन कोळंबेंच्या पुस्तकातलं. हवं तर मी तुम्हाला त्याच्या फोटोकॉपीज पाठवते. तर महत्त्वाची माहिती म्हणून जे दिलेलं आहे ना, की भारतातली पहिली बँक कोणती, भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक कोणती, पूर्ण भारतीय असणारी पहिली बँक कोणती, सर्वात मोठी भारतीय बँक कोणती, तर ती जरा चालता बोलता जरा थोडी यादी करत राहा. म्हणजे अक्षरशः आज नका बसू मांडी घालून पाठ करायला. जाता येता जरी ते केलं तरीसुद्धा इकॉनॉमिक्स पूर्ण होईपर्यंत त्यातलं बऱ्यापैकी पाठांतर तुमचं होऊन जाईल. पण बँकिंग हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला 2 प्रश्न या टॉपिकवर दिसतीलच बघा बऱ्यापैकी. 19चा जर विचार केला तर तो मगाशी ऐकवलेला एक प्रश्न, की बिगर अनुसूचित बँका म्हणजे काय. आणि अजून एक प्रश्न असा आलेला आहे, की व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010मध्ये पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला. आता बघा, एक लक्षात घ्या, 2 प्रश्न जे आयोगाने काढलेले आहेत प्रत्येक वेळेला असं झालं आहे. त्यातला एक प्रश्न हा अतिशय सोपा आणि एक प्रश्न ज्यांनी डिटेल अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. पण आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरं आली पाहिजेत, कारण आपण बऱ्यापैकी त्या खोलात जाऊनच अर्थशास्त्र समजून घेणार आहोत. तर बँकेच्या बाबतीत आज एवढं व्यवस्थित ऐका. तुम्ही नोट्स काढल्यात ऐकता ऐकता तर फारच छान होईल. आणि थोडंसं रात्री झोपताना रिव्हिजन केली तर आणखी भारी. पण इकॉनॉमिक्सला एव्हरी डे अभ्यास खूप काम करेल. म्हणजे रोजच्या रोज जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तो खूप महत्त्वपूर्ण असेल आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. हळूहळू जरी आपण या सब्जेक्टमध्ये पुढे गेलो तरीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तो कव्हर होईल. बँकिंग खूप महत्त्वाचं आहे, तसा सार्वजनिक वित्तसुद्धा महत्त्वाचं आहे. बेसिक म्हणून बँकिंग एवढंच लक्षात ठेवा, की वित्तीय व्यवस्थेसाठी पाठीचा कणा म्हणून काम करणाऱ्या या बँका असतात. नाणे बाजाराचा घटक आहेत त्या. आणि त्या ठेवी स्वीकारतात, कर्ज देतात आणि आता तर खूप काही कामं करतात. म्हणजे आता त्या डीमॅट पण उघडून देत आहेत ना. म्हणजे तुमच्या वतीनं तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणं हे सुद्धा कामं बँका करतात. त्यामुळे बँकांचं आत्ताचं जे काम आहे तर ते खूप वास्ट झालेलं आहे. म्हणजे तसं तिनं वास्ट करून घेतलं आहे, कारण तिला ग्राहकाच्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्यात आणि त्याच्यातून काही नफा एक्स्ट्राचा कमवायचा आहे. त्यामुळे बँकेचं स्वरूप आमूलाग्र बदललेलं आहे. पण बँकिंग आपल्यासाठी व्हेरी IMP टॉपिक आहे. या परीक्षेसाठी एवढं डोक्यात ठेवा. ठीक आहे, आपण या आजच्या टॉपिकला थांबूया इथे. बरं, तुम्हाला घरी बसावं लागतं आहे ना सगळ्यांना. म्हणजे प्रॉब्लेम अशांचा येत असेल की ज्यांना भयंकर बाहेर फिरायची सवय होती. तर उगाच रट्टे पडतील, बाहेर जाऊ नका. प्रसाद वाटला जातो आहे असं बिचाऱ्या वाहिन्यांवाले सांगतायत. तर मला नाही वाटत की माझ्या कुठल्या विद्यार्थ्यांनी असा प्रसाद घेऊन यावा. घरी बसा. थोडं कठीण जाणारच आहे, पण आहे ना, टेक इट पॉझिटिव्हली. मी पण बसली आहे घरी. तर ते थोडंसं सकारात्मकतेनं घ्या, म्हणजे अडचणी येणार नाही. ओके, चलो बाय.